सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। त्यांचा अल्पपरिचय हा माझे मित्र स्वप्नीलजी पालकर यांनी दिलेलाच आहे। कर्जत नगरपालिकेच्या सर्वात निवडणुकीसाठी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आज या ठिकाणी देवली विभागातील वार्ड क्रमांक 2, वार्ड क्रमांक 8, वार्ड क्रमांक 9 या तिन्ही ठिकाणचे सगळेच पदाधिकारी असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, ग्रामस्थ असतील, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावर माझ्या समवेत रायगड जिल्हा अध्यक्ष आणि परिवर्तन आघाडीचे शिल्पकार सुधाभाऊ घारे या ठिकाणी आत्ताच त्यांच्या प्रचारासाठी आपण सर्वच या ठिकाणी उपस्थित आहात। गेले 15 वर्ष नगरपालिकेमध्ये ज्यांचा मी अनुभव घेतला, म्हणजे मला तर मुलासारखं त्यांनी 15 वर्षात प्रेम केलं। अशा सर्वांच्या लाडक्या पुष्पताई दगडे, त्यांच्याबरोबर वार्ड क्रमांक 2चे ज्येष्ठ अनुभवी, ज्यांना राजकारणातला चांगला अनुभव आहे आणि इथले स्थानिक आहेत, त्यामुळे भूमिपुत्र असल्यामुळे तुम्ही सगळ्यांची साथ त्यांना लागेल। आणि पालकर काका जे बोलले की राष्ट्रवादीने 1-2 नंबर वार्ड कधी हरले नाहीत आणि तुम्ही हरणार पण नाहीत, कारण आम्ही सगळेच त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी येणाऱ्या 5-6 दिवसामध्ये तुमच्या खांद्याला तुम्ही जिथे सांगाल मी सुद्धा प्रत्येक घरात या ठिकाणी येऊ, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही बोलवाल त्या ठिकाणी आम्ही तुमच्या पुढे 2 पावलं असू। त्याबरोबर शिर्केताई असतील वार्ड क्रमांक 9 मधून, त्या ठिकाणी कुमेश दादा आहे, त्याच्यानंतर शिंदोळेताई आहेत, वार्ड क्रमांक 8 मधून खोतताई आहेत त्या ठिकाणी, आणि सकाराम सोनावणे आहेत। या सगळ्यांच्याच प्रचारासाठी सुधाभाऊने मला फोन केला। मला माहित होतं जेवणाचा कार्यक्रम आहे, पण एवढी मोठी तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होऊन आमचं स्वागत कराल त्याबद्दल आम्हाला काहीच माहीत नव्हतं। आणि सुधाभाऊ माझी उलटे वाट बघत मी थांबला होता, म्हणजे दोघं एकत्र या ठिकाणी आलो आणि खरंच तुमचे मनापासून या ठिकाणी या करतो। ही परिवर्तन विकास आघाडी ही आमची दोघांची आघाडी, तुमची सर्वांची त्या ठिकाणी आघाडी आहे। आणि मगाशी मिलिंदा बोलला तू की इथे ना नितीन सावंतचा कोण नातेवाईक आहेत ना सुधाभाऊच्या कोण नातेवाईक, खरंच आमच्या दोघांचे कोणी आम्ही। मी तर 15 वर्ष नगरसेवक होतो, त्या ठिकाणी लेडीज वार्ड होता, माझ्या घरात माझे 4 भाऊ आणि 1 बहीण आहे, तर मी कुणालाही त्या ठिकाणी लेडीज म्हणून त्या ठिकाणी उभा करू शकत होतो। पण ही काय आपली जहागिरी नाही, ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची लढाई आहे। उद्या नितीन सावंतची बायको उभी राहिली पाहिजे, भावाची बायको उभी राहिली पाहिजे, उद्या माझी बहीण उभी राहिली पाहिजे, त्यापेक्षा माझी तिथले कार्यकर्ते उभी राहिली पाहिजे, ती निवडून या नगरपालिकेवर आली पाहिजे। ती भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात असल्यामुळे त्या ठिकाणी आपण दुसऱ्या एक कार्यकर्त्याला संधी दिली आणि आम्ही दोघांनी ठरवलं होतं जे खरंच कार्यकर्ते म्हणून काम करतात, ज्यांच्या समाजामध्ये एक सगळं स्थान आहे, त्या सगळ्यांना एकत्र घेऊन परिवर्तन आघाडी करायची। ही आघाडी तुमच्यासाठी आघाडी आहे की येणाऱ्या दिवसामध्ये येणाऱ्या 50 वर्षानंतर आपले लहान मुलांचं फ्युचर काय असलं पाहिजे। आज या ठिकाणी देवली असेल, पाण्याचा प्रश्न आजपर्यंत कधीच त्या ठिकाणी संपला नाही, कारण या विभागामध्ये अकोलासारख्या 9 नंबर वार्डमध्ये मी गेल्या 5 वर्ष नेतृत्व त्या ठिकाणी केलं। त्या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मला त्या ठिकाणी निवडून येण्याची संधी दिली। कर्जत नगरपालिका तिन्ही प्रभागामध्ये जवळजवळ कर्जतच्या सर्वात जास्त बहुतांश भागामध्ये सलग 3 वेळा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मला त्या ठिकाणी निवडून दिलं। कर्जतकरांची प्रामाणिक सेवा करायचं आम्ही त्या ठिकाणी काम केलं। त्याचा परिपाक म्हणून परत एकदा परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून सुधाभाऊ असेल, मी असेल आणि आम्ही सगळेच नगरसेवकचे उमेदवार हे उद्या नगरसेवक होणारच आहेत। आणि नगराध्यक्ष ताई यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे। विरोध करायचा काही तुमच्याकडे मुद्दाच नाहीये, म्हणून ते कुणाच्या धंद्यावरती आलेत, कुणाच्या कशावरती आलेत। पण मला तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सांगायचं आहे
की गेल्या 5 वर्षापूर्वी तर टिळक चौकातले आता जे आमदार आहेत त्यांचं भाषण तुम्ही जर ऐकलं असेल तर त्यांनी एक भाषण केलं होतं, त्याच्या क्लिप तुम्हाला येणार दुसऱ्या दिवशी येतीलच. त्यांनी डायरेक्ट असं सांगितलं होतं की इथे असणारे वाईन शॉप हे सुरेश भाऊ लाड यांचे आहेत. ते आम्ही सांगितलं नव्हतं, ते आता जे आमदार आहेत त्यांनीच त्या ठिकाणी सांगितलं होतं. आणि आज ते काय बोलतात की आज दगडेताईंचं काय आहे, अहो त्यांचं तर रेस्टॉरंट बार आहे आणि ते त्यांचं नाही, त्यांच्या सासऱ्यांचं आहे. ते बिचारी माऊली त्यांच्या घरी आली आहे, म्हणजे त्यांच्या सासऱ्यांचं रेस्टॉरंट बार आहे, ते कुठल्या दारूचं दुकान नाही. पण ही टीका होऊ शकत नाही. नंतर आलं त्यांच्या शिक्षणावरती. आज शिक्षण जर त्यांचं कमी होतं तर गेल्या 15 वर्ष तुम्हीच त्यांना त्या नगरपालिकेत तिकीट म्हणून देऊन पाठवलं होतं ना. तेव्हा उपनगराध्यक्ष म्हणून तुम्हीच त्यांना केलं, बालकल्याण सभापती तुम्ही त्यांना केलं, हे सगळं तुम्ही जर त्यांना केलं तर आज तुम्ही त्यांच्या शिक्षणावरती बोलायला लागले. आणि ज्यांनी आता नगराध्यक्षपद भूषवलं त्यांची तुम्ही नाव आता जे आहेत त्यांचं शिक्षण किती होतं हे तुम्ही तपासलं होतं का? तर कोणावर काय टीका करावी? परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आम्ही टीका करण्यासाठी येणार आलो नाहीये. एक कर्जचं विजन घेऊन डोळ्यासमोर आम्ही दोन्ही तरुण नेते तुमच्या समोर आहोत. आमची प्रामाणिकपणे तुम्हाला आजही सांगतो, नितीन सावंतनी तर 15 वर्ष ठेकेदारी केली नाही, सुधा भाऊनी पण कधी ठेकेदारी केली नाही. आणि तो ते आमचं कामच नाही टक्केवारी घ्यायचं. जी सेवा करायची तुमची जनता जनार्दनाची सेवा करायची ती प्रामाणिकपणे करायची. तुम्ही कधी 24 तास नितीन सावंतच्या घरी पण येऊ शकता, सुद्धा घराच्या घरी पण येऊ शकता. कारण आम्ही सर्वसामान्य 24 आवर्स फक्त इलेक्शनसाठी जागे होत नाहीत. कारण आमची जो ऑफिस दोघांची एक आहे 24 तास त्या ठिकाणी चालू आहेत. म्हणजे सकाळी 9:08 वाजता आले तर रात्री 12 वाजेपर्यंत दोघांची ऑफिस त्या ठिकाणी चालू आहे. आम्हाला प्रामाणिकपणे कर्जतकरांची सेवा करायची आणि त्या माध्यमातूनच म्हणून आम्ही परिवर्तन आघाडीच्या माध्यमातूनच या ठिकाणी उभे. माझी तुम्हाला देवली भागातील सगळेच देवलीचा इकडचा विभाग असेल 2 नंबरचा, 8 नंबरचा, 9 नंबरचा, इथल्या सगळ्याच कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे की येणारे दिवस हे तुमचे 15 वर्षात आईंनी नगरपालिकेमध्ये तुम्ही जर ऐकलं असेल तर त्यांनी बिचारी फक्त काही लोकांची सेवाच केली, त्याच्या पलीकडे त्यांनी काहीच केलं नाही. फक्त लोकांची सेवा केली कारण देवाने त्यांना खूप काही दिलंय. फक्त त्यांच्या पाठीमागे तुमच्या माझ्यासारखे जे आहेत त्यांना विचारांना आज बोलावं लागेल की त्यांच्या पाठीमागे ना मुलगा आहे ना बाळ आहे, जे तुम्ही आहे ते आम्ही तुम्ही कर्जत कर, आपण हीच त्यांची सगळी संपत्ती आहे. जे आज विरोध करतात त्यांना एवढं सांगायचंय, प्रामाणिकपणे काम करणारी, मनापासून आज कोणाला सुख दुःख असेल कोण समजलं त्या ठिकाणी जाऊन धावणारी. आज गुणगे बिसेगाव विभागात आपण गेलो तर असं एकही माणूस बोलला नाही ते असं आमच्या घरातले उमेदवार आहे, ही त्यांची कामाची पोच पावते. आणि आपण कर्जतकर म्हणून त्यांना 3 तारखेला नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी बसवणारच आहे. त्याची विनंती करण्यासाठी आम्ही दोघं या ठिकाणी आलोय. आज गावातील सभासद या ठिकाणी भाषण आहे, आचारसंहितेचे काही नियम पाळायला लागतील, पण तुम्ही आम्हाला बोलवलं आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात. 3 तारखेनंतर परत एकदा आम्ही दोघं जण तुमच्या नक्कीच या ठिकाणी भेटीसाठी येऊ हा शब्द तुम्हाला देतो. येणारा इथला पाण्याचा प्रश्न असेल, इथले रस्त्याचे प्रश्न असतील, जे काही प्रश्न असतील या ठिकाणी प्रलंबित असतील ते प्रामाणिकपणे सोडवण्याचा शब्द या ठिकाणी तुम्हाला देऊन या ठिकाणी मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महिला भगिनी, आज खऱ्या अर्थाने या 3 प्रभागामध्ये आपण प्रचार करत असताना 2 नंबर प्रभाग असेल, 8 नंबर प्रभाग असेल, 9 नंबर प्रभाग असेल आणि त्या निमित्ताने होत असलेल्या या कॉर्नर सभेसाठी आपण इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात. मी सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, सर्वांचा आभार व्यक्त करतो. नितीन दादाने चांगल्या पद्धतीने आपल्याला संबोधित केला. संबोधित करत असताना आपल्याला सर्वांना माहिती आहे का पुष्पाताई दगडे एक सर्वसामान्य कुटुंबातली सामान्य माझी भगिनी, माझी माता आहे आणि त्यांच्या समोर उभे असलेले घराणेशाही मधला कोणतरी उमेदवार आहे. परंतु आपल्याला सवय लागलेली आहे, एखाद्या सर्वसामान्य महिला असेल, सर्वसामान्य उमेदवार असेल, त्यांनी उभं राहिलं की तो कुठल्या जातीचा आहे, तो गरीब आहे का श्रीमंत आहे, त्याचं शिक्षण किती आहे हे बघण्याचं काम तुम्ही करता. मग जर जनतेने तुम्हाला उलटा प्रश्न विचारला तर काही वर्षापूर्वी शरद पवार सुद्धा या नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते, त्यांचं शिक्षण किती होतं, मग आपल्याला काय उत्तर देता येईल. आमच्या पुष्पाताईंना जरी शिक्षण कमी असेल तरी नगरपालिकेचा 15 वर्षाचा एक मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. 15 वर्ष त्यांनी
नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष नगरसेवक म्हणून काम केलंय। त्या मतदारसंघामध्ये नव्हे तर पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण नगरपालिकेमध्ये पुष्पाताईंचं सर्वांशी जोडलेले संबंध असतील, त्याचे नातेवाईक असतील आणि या परिसरामधील सर्व कार्यकर्ते असतील। आज जर आपण बघितलं तर आपली पुष्पाताई ही सर्वसामान्य माणसांची उमेदवार आहे। सर्वसामान्य माणसांनी तिला डोक्यावर घेतलेला आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे 3 तारखेला पुष्पाताई काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे का पुष्पाताई नगराध्यक्ष झालेल्या असतील। आपण सर्वांनी बघितलं या नगर परिषदेमध्ये आपले 21 उमेदवार उभे आहेत। त्यामध्ये उभाटा आणि राष्ट्रवादीचे मिळून त्यामध्ये कुठला उभाटाचा आणि कुठला राष्ट्रवादीचा आम्ही मानत नाही। आम्ही सांगतो परिवर्तन विकास आघाडीचे 21 उमेदवार आहेत आणि 21च्या 21 उमेदवार 3 तारखेला निवडून येतील असं आम्हाला दोघांवर आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर विश्वास आहे। आज 2 नंबर वॉर्ड मध्ये जर आपण पाहिलं नंदुदादा लाड आपल्या 2 नंबर मतदारसंघामधले प्रभागामधले उमेदवार आहेत। नंदुदादांनी बिचाऱ्यांनी 20 वर्ष पक्षाकडे उमेदवारी मागितली, परंतु नंदुदादाला उमेदवारी देण्याचा वेळ आल्यावर नंदुदादाला प्रत्येक वेळी थांबवण्याचं काम केलं। परंतु नंदुदादा या परिवर्तन विकास आघाडीने तुम्हाला विश्वासात घेऊन या 2 नंबर प्रभागाची उमेदवारी दिली आणि 3 तारखेला तुम्ही या प्रभागाचे नगरसेवक झालेले असाल असं या ठिकाणी सांगतो। बरेच पद्धत बघितली तर नंदुदादा इथले स्थानिक आहेत, इथले उपरे नाहीत। आपण सर्वांनी स्थानिकाला मतदान केलं पाहिजे, भूमिपुत्राला मतदान केलं पाहिजे। कोणतरी राहणार भालेवडीचा मामाचं गाव पोसरी आणि उभा राहायला आला दैवलीत अशा माणसाचा विचार तुम्ही केला पाहिजे, या प्रभागातल्या जनतेने केला पाहिजे। आपल्या प्रभागातला जर उमेदवार आपल्या हक्काचा उमेदवार नंदुदादा लाड असतील तर आपण सर्वांनी विचार करून नंदुदादाला आपण खऱ्या अर्थाने निवडून दिलं पाहिजे। हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मी सांगायला विसरणार नाही। आपले सर्व उमेदवार असतील, सर्व उमेदवार हे स्थानिक उमेदवार आहेत, सर्वसामान्य उमेदवार आहेत, सर्वसामान्य घरातले उमेदवार आहेत आणि सर्वांना खऱ्या अर्थाने आपण निवडून दिलं पाहिजे। आपण जर बघितलं असेल पुष्पाताईंचा काम करण्याची पद्धत आहे, त्यांचं कुटुंब आहे, दगडी कुटुंब आहे, कर्जत शहरामध्ये मोठं आहे, त्यांचं स्वतःचं हॉटेल आहे आणि ते हॉटेल व्यवसाय करून त्यांचा उदरनिर्वाह करत असतात। आज जर जे चुकीची बाईट देतात पुष्पाताईंचा असा व्यवसाय आहे, पुष्पाताईंचा तसा व्यवसाय आहे, जर काय आम्ही मागच्या नगरपालिकेची भाषणं काढली जी महेंद्र चोरवेंनी भाषणामध्ये काय काय बोललेलं आहे तर आपल्याला पंथी बोली थोडी होईल। घराणेशाहीचं काम कोणी विषय काढला होता तर महेंद्र चोरवेंनी काढला होता। कुठलाचा काय व्यवसाय आहे ते कोणी काढलं होतं तर महेंद्र चोरवेंनी काढलं होतं। त्याच्या व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आले आहेत। जर आम्ही तुम्हाला काही बोलणार नाही, तुम्ही आम्हाला काही बोलू नका। लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक लढा, जो जिता वही सिकंदर। माझे उमेदवार आहे, आमच्याकडून तुमच्यावर कुठली अशी चुकीची घराणेशाहीची टीका होणार नाही, आमच्याकडून कुणी तुमच्याकडे वैयक्तिक टीका होणार नाही, आमच्याकडून तुमची कशी कुटुंबावर टीका होणार नाही। तुम्ही जर आमच्या उमेदवार कुटुंबावर टीका करत असाल, त्यांच्या व्यवसायावर टीका करत असाल तर आमच्याकडे 15 वर्षाचा तुमचा डाटा पूर्ण आमच्याकडे आहे। कोणाचं किती शिक्षण, कोणाचं काय। जर कर्जत मध्ये आपण बघितलं असेल, कर्जत शहरामध्ये आपण पाहिलं असेल, कर्जत शहरामध्ये बहुतांश लोक सर्व शुद्ध लोक आहेत। सर्व लोक ग्रॅज्युएट असतील, डबल ग्रॅज्युएट असतील, वकील असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील। यांनी सुद्धा अनेक वर्ष इथल्या कमी शिक्षण असलेल्या आमदारांना मतदान केलेलंच आहे। यांनी सुद्धा अनेक वर्ष कमी शिक्षण असलेल्या नगरसेवकांना मतदान केलेलं आहे। परंतु कोणाचंही कर्तृत्व त्याच्या शिक्षणावर अवलंबून नसतं, हे सुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्याचं कर्तृत्व त्याच्या अनुभवावर अवलंबून असतं आणि आमच्या पुष्पाताईंच्या पाठीमागे 15 वर्षाचा प्रबंध अनुभव आहे आणि त्या 15 वर्ष या नगरपालिकेमध्ये चांगलं काम करतायत। पुष्पाताईंच्या अंगावर 1 रुपयाचा डाग नाही, 15 वर्ष नगरपालिकेत असताना भ्रष्टाचाराचा डाग नाही। पुष्पाताई स्पष्ट वक्ता आहे, कधीही त्यांनी चुकीच्या पद्धतीने नाही। आज जर आपण बघितलं असेल 15 वर्षामधला जर तुमचं सगळं रेकॉर्ड काढलं तर तुमच्यावरच एकमेकांनी विरोध केलेला आहे। कोण म्हणते तुम्ही याच्यात पैसे काढले, कोण म्हणते त्याच्यात कमिशन काढलं, ते आम्हाला तुम्ही मात्र काढायला लावू नका। मी सर्व जनतेला विनंती करतोय आणि विरोधकांना सुद्धा विनंती करतोय, आपण
तुमच्या पक्षाचं काम तुम्ही करा, आमच्या पक्षाचं काम आम्ही करू आणि आमच्या उमेदवार जे दिलेत आम्ही ते लोकशाहीच्या माध्यमातून त्यांना निवडणुकीला उभे केले. आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून त्यांच्या लोकांच्याकडे जाऊन शेवटच्या माणसाकडे जाऊन विनंती करतोय का आमचे उमेदवार कसे बरोबर आहेत, त्याला तुम्ही का मतदान दिलं पाहिजे हे आम्ही शेवटच्या माणसापर्यंत जाऊन करतोय. नितीन दादा असेल, मी असेल, नितीन दादा असेल, मी असेल, आम्ही दोघेही जातोय, शेवटच्या माणसावर जातोय. नितीन दादाला मी आम्ही एका वर्षापूर्वी एकामेकांच्या विरुद्ध लढलो होतो, परंतु आम्हाला वेळीच जाणीव झाली त्या कारण आपल्याला या कर्जतचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. अनेक वर्ष आपण बघतोय, मला वाटतं 3 वर्ष झाली, 3 वर्ष त्या नगरपालिकेवर प्रशासक आहे. या आमदारांनी काय काय केलं, शिवला हाताशी धरायचं, चुकीची कामं करायची, 10% 9% अभाव कामं मंजूर करून घ्यायची. आता मला मगाशी कोणीतरी सांगितलं इथे 40 लाखाचा रस्ता झालाय, कोणाच्या घरापासून, बालू अण्णांच्या घरापासून मयूर जांभळेच्या घरापासून पर्यंत जो रस्ता झालाय तो 40 लाखाचा रस्ता फक्त 1 वर्षापूर्वी झालाय. तिथे आता पाय टाकता येत अशी परिस्थिती आहे. मग असे रस्ते तुम्ही केले असाल, असा जर तुम्ही विकास केला असेल आणि मग जर तुम्ही 2900 कोटी रुपयाचा विकास केला असेल तर 2900 कोटी मध्ये मला वाटतं अर्धे कोटी तुमच्या घरी गेले असतील, हे सुद्धा जनतेला माहिती आहे. आणि मला आज या ठिकाणी सांगायचं आहे, कर्जत शहरामधील आपल्या कर्जत नगर परिषदेमध्ये आपले जे उमेदवार आहेत, वेळ झालेला आहे, 10 वाजले, आपल्याला आचारसंहितेचा भंग करायचा नाही. परंतु मी आपल्या सर्वांना सांगेन, 2 नंबर वॉर्ड मध्ये उमेदवार असतील, 8 नंबर वॉर्ड मध्ये उमेदवार असतील, 9 नंबर वॉर्ड मध्ये उमेदवार असतील आणि आपल्या अधिकृत उमेदवार थेट अध्यक्षपदाचे उमेदवार असतील, यांना सर्वांनी पॅनल टू पॅनल मतदान करायचं आहे. कुणी बघायचं नाही भावकी बिवकी. आपल्याला तिन्ही मला वाटतंय 8 नंबर मध्ये 1 मशाल आणि 2 घड्याळ आहेत आणि तुम्हाला 9 नंबर मध्ये 3 घड्याळ आहेत, 2 नंबर मध्ये सुद्धा 3 घड्याळ आहेत. आपण चांगल्या पद्धतीने सर्वजण शुद्ध आहात आणि कोणाला मतदान केलं पाहिजे, कोणाला अध्यक्ष केलं पाहिजे हे तुम्ही ठरवणार आहात. आणि मला विश्वास आहे कर्जतच्या जनतेवर, कर्जतची जनता मला आणि नितीन दादाला आणि या परिवर्तन विकास आघाडीला एकदा संधी देतील आणि त्या संधीचा आम्ही दोघे मिळून सोनं करू असाच आपल्याला या ठिकाणी विश्वास देतो आणि थांबतो. जय हिंद, जय परिवर्तन विकास आघाडी. नमस्कार, मी हर्षल नंदकुमार मोरे, कर्जत शहर युवक अध्यक्ष. आज सार्वत्रिक वॉर्ड क्रमांक 2, 8 आणि 9 या तिन्ही वॉर्डांची कॉर्नर सभा आम्ही 2 नंबर वॉर्डमध्ये नंदुशेठ लाड यांच्या ऑफिस समोर आयोजित केली होती. ती सभा आयोजन करताना आम्हाला खूप संख्येने नागरिकांचं पाठबळ लाभलं आणि खूप खेळीमेळीचं चांगलं वातावरण होतं. आणि अशाच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमचा प्रचार सुद्धा चालू आहे. आणि आज लोकांचा वाढता पाठिंबा पाहून आज खूप साऱ्या समस्यांची किंवा या वॉर्डामध्ये चाललेल्या असलेल्या समस्यांची, चांगल्या गोष्टींची सगळ्यांची चर्चा झाली. आणि या खेळीमेळीच्या वातावरणातच आम्हाला हे निवडणूक पुढे ढकलायची आहे. आम्हाला कोणाशी वाद नकोय किंवा आम्हाला कोणाशी वाद सुद्धा करायचा नाहीये. आम्ही आमच्या प्रकारे काम करायचा प्रयत्न करतोय, त्यांनी त्यांच्या प्रकारे काम करायचा प्रयत्न करावा. आम्ही आमच्या प्रकारे आमचा चांगला अहवाल द्यायचा प्रयत्न करू, आमचा विकासाचा अजेंडा आम्ही आमच्या प्रकारे जाहीर करू, त्यांनी त्यांच्या प्रकारे करावा. शेवटी जो अहवाल असेल तो या निवडणुकीमध्ये सरस ठरेल. आता आम्ही मागे जेव्हा सुनील तटकरे साहेबांच्या इथे प्रवेश केला तेव्हा जवळजवळ 100 ते 120 लोकांची संख्या घेऊन आम्ही तो प्रवेश केला होता. तो प्रवेश करताना आमच्यासोबत 2 क्रमांक वॉर्डमधील सुद्धा लोक होती, 8 क्रमांक वॉर्डमधली सुद्धा होती आणि 9 क्रमांक वॉर्डात सुद्धा लोक होती. तर ज्या लोकांनी आमच्यासोबत प्रवेश केलाय त्यांनी तो आमच्यावरती विश्वास ठेवून प्रवेश केलाय आणि आम्ही आमच्या चांगल्या कामामार्फत लोकांना चांगले साधन, चांगल्या सुखसोयी देण्याचं काम करू, लोकांच्या सुखादुःखात अडीअडचणीत आम्ही जायचे काम करू. तर ज्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलाय नक्कीच त्यांच्यासोबत पण त्यांचे चांगले पाठबळ असेल. तर नक्कीच आम्हाला वाटतं ह्यावेळेस कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या मार्फत आणि आमच्या पण थोड्याशा पाठिंब्यामार्फत नक्कीच आमच्या सगळ्या उमेदवारांना थोडीशी का होईना चांगली मदत होईल याची शाश्वती आम्ही तुम्हाला या ठिकाणी जाहीरपणे देतो. एवढंच सांगून माझे 2 शब्द थांबवतो.